आपण एक महत्त्वाचा घर घेणाऱ्यांसाठी फायदेशीर असणारा व्हिडिओ घेऊन येत आहोत. आपलं स्वागत आहे डॉक्टर नितीन दिगे न्यूज चॅनलमध्ये. आपण या चॅनलच्या माध्यमातून गोरगरीब किंवा सर्वसामान्यांना किंवा नवी मुंबई किंवा मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी माहितीचे आपण कुठे सिडको, म्हाडा किंवा PMRDA पुणे संदर्भामध्ये तिथली घरं किंवा त्यातल्या ह्या लॉटरी संदर्भामध्ये आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या 5 ते 6 वर्षापासून आपण सर्वसामान्य सिडको विजेते किंवा इतर जे विनर्स आहेत म्हाडा, PMRDA यांना सातत्याने मदत करत आहोत. आणि याच अनुषंगाने आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे मुंबईसारख्या किंवा नवी मुंबईसारख्या ठिकाणी आज 22 लाखामध्ये 1 BHK फ्लॅट भेटणं अशक्य असताना सिडकोने एक आता लॉटरी डिक्लेअर केलेली आहे. त्याची मुदतवाढ साधारणपणे 26 मेपर्यंत करण्यामध्ये, आणि त्याची 26 मेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. 26 मे 2024पर्यंत आपण त्याची मुदतवाढ देऊन सर्वसामान्यांना निश्चितपणाने चांगला दिलासा दिलेला आहे. आणि जे आपले ज्यांना 22 लाखामध्ये 1 BHK फ्लॅट हवा आहे असे सर्व EWS कॅटेगरीमधले अशा सर्वसामान्यांना घर घेण्याचं स्वप्न साकार करण्याचं सिडको च्या या लॉटरीमध्ये सहभागी झाल्यानंतर होऊ शकणार आहे. ही लॉटरी तळोजा व द्रोणागिरी ह्या 2 नोड्समध्ये असणार आहे. तळोजा आणि द्रोणागिरी हे दोन्ही नोड मेट्रो स्टेशन किंवा जर द्रोणागिरीचं म्हणालं तर स्टेशनपासून अतिशय 2 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी आहे. तसेच उरण नवी मुंबई जो रोड आहे किंवा हायवे आहे त्याच्या अगदी लगत आहे. त्यामुळे आणि त्यातल्या त्यात ही घरं तयार आहे, म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शनची वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे 22 लाखामध्ये जरी आपल्याला घर भेटत असेल EWS कॅटेगरीमध्ये, तरीही आपल्याला ताबडतोब घराचा ताबा भेटणार आहे. आणि त्यामुळेच आपलं घराचं स्वप्न फक्त स्वप्न न राहून किंवा लॉटरी लागली, फॉर्म भरला, मग आपण घराची ताब्याची वाट पाहणार अशातला हा भाग नाही आहे. आपल्या या दोन्ही नोडवरती सोसायट्यांमध्ये लोक राहायला आलेली आहेत. आणि आपल्या शेजारचा फ्लॅटसुद्धा हा दुसऱ्या आपल्या एका सिडको विजेता किंवा यांनी घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला जरी 22 लाख किमती, म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती किंवा कमी आहे किंवा पगार कमी आहे अशा विजेत्यांनी किंवा अशा लोकांनी ज्यांना घराचं स्वप्न साकार करायचं त्यांच्यासाठी अतिशय उत्तम संधी ही आहे. EWS कॅटेगरीमध्ये ही योजना असल्यामुळे 22 लाख जरी किंमत असली तरी आपल्याला 2.5 लाख पंतप्रधान आवास योजनेची सबसिडी ही भरावी लागत नाही आपल्या ह्या 22 लाखामध्ये. म्हणजे साधारणपणे आपले सरळ 19.5 लाख रुपये. आणि आत्ता फॉर्म भरण्यासाठी लागणारी जी रक्कम आहे ती साधारणपणे 75,000 आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपण जे सांगण्यात आलं होतं आपण सांगत आहोत की ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत पण घराचं स्वप्न साकार करायचं आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, तर अशा लोकांसाठी सुद्धा आपण मदत करणार आहोत आणि करत आलो आहोत. फॉर्म भरण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत आपण गेल्या 5 ते 6 वर्षापासून मदत करत आलो आहोत. आता जी 75,000 जी फॉर्म भरताना रक्कम लागणारी, जर काही जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे नसेल, त्याचीसुद्धा व्यवस्था आपण त्या पद्धतीने जर आपल्या क्लिनिक किंवा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण माझा ॲड्रेस जर पाहिला किंवा फोन नंबर पाहिला तर तुम्ही जर आलात तर त्याचं 75,000 ज्यांच्याकडे नाही आहे आणि त्यांनासुद्धा आपण सुविधा त्या पद्धतीने करून देण्याची मदत करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्याचबरोबर त्यानंतरची जी रक्कम असणार आहे साधारणपणे 22 लाखापैकी 2.5 लाख रुपये सबसिडी वजा करून साधारण 19.5 लाखाचं जे आहे, किंवा ही रक्कम ही पण यासाठी काय करावं लागेल, काय पद्धतीने आपण मदत सहकार्य करू शकतो, यासाठी गृहकर्ज किंवा इतर जी व्यवस्था करण्याचं जे आहे याचे कागदपत्र तयार करण्यापासून तर घराच्या गृहकर्ज मंजूर करून घेण्यापर्यंत आपण मदत करणार आहोत. अशाच पद्धतीने आपलं घराचं स्वप्न साकार होणारी ही योजना आहे. या योजनेत साधारणपणे जे योजनेमध्ये आपले जे गार्डन्स, भव्य दिव्य गार्डन, चांगल्यापैकी गार्डन्स आहेत. सिडको जी ही घरं बनवते प्रत्येक घरामध्ये व्हेंटिलेशन किंवा हवेशीरपणा आहे.
हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी हे आर्किटेक्ट जे आहेत यांनी दुबईला असणारे जे आर्किटेक्ट आहेत यांनी हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे याचं प्लॅनिंग किंवा याचं आर्किटेक्ट म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक घराचं हवेशीरपणा किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जे काही आपल्याला कंजेस्टेड वाटतं ते नाही आहे ते, आणि म्हणून आपल्याला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. याचबरोबर आपण ज्यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही आहे किंवा आर्थिकच्या अडचणी आहेत त्यांना 100% गृहकर्ज कसे मिळवून द्यायचे यापासून तर फॉर्म कसे भरावे, त्याचे कागदपत्र काय तयार करावेत, त्यात फॉर्म भरल्यानंतर आपल्याला घर कसं लागेल, या सर्व प्रकारची मदत आपण करणार आहोत. आणि आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा पत्ता आहे, त्यावरती आपण आलात. माझ्या टायमिंगमध्ये क्लिनिक टायमिंग 10:30 ते 1 आणि 6 ते 10 आहे. निश्चितपणाने तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की एक डॉक्टर असून ह्या क्षेत्रामध्ये किंवा याच्यामध्ये आपण कसे काय मार्गदर्शन करत आहोत. तर याची जी सुरुवात आहे ही सुरुवात 2018मध्ये चालू झाली. आणि यामध्ये जेव्हा लक्षात आलं की साधारणपणे जे काही सिडको, म्हाडा किंवा इतर याच्यामध्ये घराचं स्वप्न पाहणारे त्यांना कागदपत्र अभावी त्यांची घरं रद्द झाली किंवा एकही हप्ता न भरणारे 1700 विजेते असू द्यात त्यांची घरं रद्द झाली. तर अशा लोकांना आपण घरं पुन्हा मिळवून देण्यामध्ये यशस्वी झालो. आणि ते यशस्वी होत असताना जो पुढचा प्रश्न आला तो म्हणजे या क्षेत्रामध्ये संपूर्ण मार्गदर्शन जो करणारं कोणतंही व्यासपीठ नाही आहे. आणि ते व्यासपीठ आपण बनवण्याचा प्रयत्न करण्याचा इथे गेल्या 6 वर्षापासून प्रयत्न करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. आणि कित्येक हजारो विजेते आपल्या घरामध्ये आनंदात राहायला गेलेले आहेत. तर हे जे 1700 लोक किंवा यापूर्वीचे जे काही कागदपत्रामध्ये हे असणार असं ॲज ए डॉक्टर किंवा असताना म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की डॉक्टर असताना व्यवसाय, आरोग्य किंवा या दृष्टीने पण आपण समाजसेवा करू शकतो किंवा इतर आपण मदत करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी करून माझ्या झालेल्या आहेत. गेल्या 20 वर्षापासून मी ह्या करत आहे. आणि कोविडसारख्या काळामध्ये स्वतःचं 100 बेडचं कोविड सेंटरसुद्धा स्थापन करून जे काही मदत करायची आहे ती करण्यामध्ये यशस्वी झालो. पण हे एक क्षेत्र आहे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी शहरामध्ये राहणारे गोरगरीब किंवा सर्वसामान्य लोकांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी एक असं ठिकाण की ज्या ठिकाणी कागदपत्र फॉर्म भरण्यापासून तर शेवटपर्यंत घराच्या ताब्यापर्यंत. आणि त्यासाठी जरी मुख्यमंत्री किंवा मंत्रालय किंवा सिडको किंवा म्हाडा किंवा इतर ठिकाणी आपल्याला जावं लागलं आणि किंवा मीडियाची आधार घ्यावा लागला तरीही आपण सर्वसामान्यांचे प्रश्न गेल्या 5 ते 6 वर्षापासून कित्येक प्रश्न आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि आजचा जो आपला विषय द्रोणागिरी आणि तळोजा ह्या एकदम एअरपोर्ट किंवा विमानतळ, नवी मुंबई विमानतळ जे आत्ता पुढच्या वर्षी आपलं चालू होणार आहे. तर या दृष्टीने निश्चितपणे आर्थिक फायद्याचं ठरणारं हे ठिकाण आहेत आणि प्राईम लोकेशन्ससारखं हे ठिकाण आहे. निश्चितपणाने ह्या एअरपोर्टचा आपल्या नवी मुंबईकरांना किंवा या द्रोणागिरी व तळोजामध्ये घर घेणाऱ्यांना निश्चितपणाने फायदा होणार आहे. आणि 22 लाखामध्ये अतिशय कमी किमतीमध्ये असणारं हे घर सर्वसामान्यांना भेटावं या उद्देशानेच आपण हा व्हिडिओ केलेला आहे. याच पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ उळवा बामणडोंगरी किंवा उळवा नोट नवी मुंबई एअरपोर्टच्या अगदी लगत असलेल्या स्टेशनच्या बामणडोंगरी स्टेशनच्या बाजूला असलेल्या शॉप्स किंवा दुकानांच्या संदर्भामध्ये सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच आणणार आहोत. त्याचबरोबर यापुढे सिडको किंवा म्हाडाच्या प्रत्येक साईट्सच्या पूर्ण डिटेल्स अतिशय सर्वसामान्यांना अपेक्षित असणारे सर्व माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. धन्यवाद आपण आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आणि आपण असेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्याला आणखी सिडको, म्हाडा किंवा PMRD बद्दल माहिती आपण वारंवार सांगणार आहोत. धन्यवाद. डॉक्टर नितीन देगे.